नमस्कार, मी वेदश्री ताम्हाणे. जय महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात आपलं स्वागत करते. या कार्यक्रमात आपण अनेक विषयांवरती तज्ञांशी चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. आजचा आपला विषय आहे आयटी मध्ये आणि आयटी नंतर करिअरच्या संधी. आयटी या करिअर क्षेत्राचं महत्त्व अनेक पटींनी वाढत जात आहे. या क्षेत्रात करिअरच्या लाखो संधी आजच्या तरुणांना उपलब्ध होत आहेत, पण अनेक तरुण आजही या संधींचा योग्य लाभ घेताना दिसत नाहीयेत. म्हणूनच आयटी या विषयावरती मार्गदर्शन द्यायला आपल्यासोबत या शो मध्ये सहभागी झाले तर केतन मोहितकर सर. या शो मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. केतन मोहितकर यांची ओळख म्हणजे इंडिया ॲक्टिव्ह सॉफ्टवेअर आयटी पार्क नागपूर येथे ते कार्यकारी संचालक म्हणून काम करतात. तसंच भारतीय तांत्रिक संशोधन आणि विकास परिषदेचे ते सचिव आहेत. सर, आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी मी प्रेक्षकांना सुद्धा सांगू इच्छिते की आयटी या क्षेत्रासंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील, करिअर कसं करायचं, बिझनेस कसा करायचा या संदर्भात काही विचारायचं असेल तर तुम्ही सुद्धा या शो मध्ये सहभागी होऊ शकता. तुमचा फोन उचला आणि 1800-103-3043 या टोल फ्री क्रमांकावरती आम्हाला संपर्क साधा आणि तुमचे प्रश्न या शो मध्ये आमच्यापर्यंत पोहोचवा. सर, आपण चर्चेला सुरुवात करतोय. सगळ्यात महत्त्वाचं पहिलाच प्रश्न, आयटी हे एवढं मोठं क्षेत्र आहे तर या क्षेत्राबद्दल काय सांगाल? मॅडम, असं आहे की आयटी हे डायव्हर्सिफाईड आहे. म्हणजे कसं आहे की विविधता भरपूर आहे याच्यामध्ये. सॉफ्टवेअर, हार्डवेअर याशिवाय सुद्धा आजकाल डिजिटल मार्केटिंग झालं आणि बऱ्याच फील्डमध्ये, म्हणजे पहिले फक्त ही जी आयटी जी फील्ड आहे ती फक्त सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट पुरती मर्यादित होतं. पण कसं आहे की आज त्याची मार्केटिंग करणे, जगभरात त्याचा प्रसार करणे आणि त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी, साधन साहित्य, रिसोर्सेस आता लागतात, त्या एक्वायर करणे आणि त्या यूज करणे, त्या वापर करणे आणि अशा पद्धतीने वापर करणे की त्या कमीत कमी खर्चांमध्ये जास्तीत जास्त लोकांना आणि कंपन्यांना त्याचा फायदा होऊ शकेल आहे. अशा पद्धतीनं हे जे फील्ड आहे हे खूप डायव्हर्सिफाय झालेलं आहे आणि खूप साऱ्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या या क्षेत्रात आता आलेल्या आहेत. आयटी करिअरची जर आपल्याला सुरुवात करायची झाली तर त्याच्यासाठी आधीची जी तयारी असते ती तयारी कशी केली पाहिजे? शालेय लेवलपासून जेव्हा आपण शाळेमध्ये असतो कुठले विषय घेतले पाहिजेत, कुठल्या विषयांवरती भर दिली पाहिजे? कसं आहे की जनरली आधी एक असं कन्सेप्शन होतं की फक्त आयटी क्षेत्रामध्ये विशेषकर जर कोणाला घ्यायचं असेल, करिअर पुढे करायचं असेल तर त्याला सायन्स बॅकग्राऊंडने किंवा जे कम्प्युटर इंजिनिअरचे स्टुडंट्स असतात किंवा विद्यार्थी असतात त्यांनाच फक्त वाव आहे असं समजलं जात होतं. पण आता असं नाही आहे. आयटी क्षेत्रामध्ये मी आत्ताच सांगितलं की इतकं डायव्हर्सिफिकेशन झालं आहे की आज आर्ट कॉमर्सवाल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथे बऱ्याच काही गोष्टी इथे अवेलेबल आहेत, त्यांना सुद्धा स्कोप आहे. जर स्पेसिफिकली जर डेव्हलपमेंटकडे वळायचं असेल किंवा कोणत्या चांगल्या एखाद्या आयटी क्षेत्रात स्कोर आयटी मध्ये जर आपल्याला जायचं असेल तर पहिल्यापासून काही लोकांना आपण बघितलं असेल, आपल्या मुलांना कम्प्युटरमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये, इलेक्ट्रिकल आपल्या सगळ्या ज्या डिजिटल आता गॅजेट्स असतात त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो काही लोकांना. जर या गॅजेट्समध्ये इंटरेस्ट पहिल्यापासून घेतलं, आता 10वी आणि 12वी मध्ये सुद्धा आयटीचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तिथे सिलेक्टिव्ह सब्जेक्ट्स असतात तुम्हाला आयटीचे, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे ग्रॅज्युएशनला एरवी ज्या बेसिक लँग्वेजेस आहेत C++ पासून जेव्हा सुरुवात करतात मुलं ते ग्रॅज्युएशनला मिळतात. पण जर तुम्ही याच्या अगोदरच 10वी 12वीतच जर आयटी क्षेत्रातले काही निवडक विषय घेतले तर तुम्हाला पुढे अजून सोपं होऊन जात आहे ते. त्यामुळे मला असं वाटतं की पहिले शाळेपासूनच टेक्नॉलॉजीशी संबंधित गॅजेट्सचा वापर करायला पाहिजे. त्यांच्या पालकांनी सुद्धा त्याच्यावर थोडं लक्ष द्यायला पाहिजे आणि ते त्यांना उपलब्ध करून दिले पाहिजे. आणि 10वी 12वी पासून सुद्धा त्यांनी आयटीचे आता सब्जेक्ट, जे सिलेक्टिव्ह सब्जेक्ट्स घेऊ शकतात. बरं, मग यासाठी जर कॉम्प्युटर कोर्सेस आपल्याला करायचे झाले तर मग कुठले कोर्सेस उपयोगी ठरतील? बघा मॅडम, असं आहे की याच्यामध्ये जर आपल्याला काय त्याचं शिक्षण काय झालेलं आहे आणि कोणत्या क्षणी त्याला सुरुवात करायची आहे हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे जर त्याचं इंजिनिअरिंग झालं असेल किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्यासाठी वेगळे ऑप्शन्स आहेत. आणि काही लोकांना असं असतील की काही लोकांचं फक्त त्यांना टेक्निकल बॅकग्राऊंड नाही आहे पण तरी सुद्धा त्यांना आयटी क्षेत्रात यायचं आहे तर त्यांच्यासाठी काही वेगळे ऑप्शन्स आहेत. आता जर समजा असं असेल की
आपल्याला जर टेक्निकल याच्यामध्ये ते इतके वर्स नाही आहेत तरी सुद्धा त्यांना जर या क्षेत्रात यायचं असेल तर विशेष म्हणजे सगळ्यात पहिले ग्लोबल IT सर्टिफिकेशन्स असतात. आता खूप सारे ग्लोबल सर्टिफिकेशन्स जे आहेत त्या इथे उपलब्ध आहेत. त्यामुळे त्या सर्टिफिकेशन्स पूर्ण करायला पाहिजे, त्याच्या एक्झाम पास करायला पाहिजे आणि टाइम टू टाइम त्याला अपग्रेड करता आलं पाहिजे. आता सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये जर आपल्याला डेव्हलपमेंटमध्ये जायचं असेल तर तिथे ओपन सोर्स हा नवीन म्हणजे मागील बऱ्याच 5-6 वर्षापासून आता त्याची बूम झाली आहे. आता आपल्याला बघता येईल की जेव्हा फायनान्शियल जी स्ट्रेंथ आहे जी या क्षेत्रामध्ये थोडी कमी झाली होती मधात, त्यामुळे आता ओपन सोर्स टेक्नॉलॉजीजला चांगला वाव आलेला आहे. त्यामध्ये PHPचं डेव्हलपमेंट असेल किंवा अशा पद्धतीच्या ओपन सोर्स टेक्नॉलॉजीचं डेव्हलपमेंट असेल, याच्यामध्ये सुद्धा सर्टिफिकेशन्स आता आलेले आहेत. आता तुम्ही याच्या आधी फक्त मायक्रोसॉफ्ट सर्टिफिकेशन्स वगैरे अशा ऐकले होते, पण आता बरेच ग्लोबल सर्टिफिकेशन्स ऑप्शन्स इथे अवेलेबल आहे. कोणताही जो व्यक्ती आहे त्याला जर करायचं असेल तर त्यांनी ते सर्टिफिकेशन नेटवर सर्च करायचं आहे आणि जर नेटवर तुम्ही सर्टिफिकेशन सर्च केलं तुम्हाला हंड्रेड्स ऑफ ऑप्शन्स इथे मिळतील आणि बरेच सर्टिफिकेशन्स जे आहेत ते या क्षेत्रात आता अवेलेबल आहेत. तर ते ग्लोबल सर्टिफिकेशन पूर्ण केले पाहिजेत. सर, प्रेक्षकांना सुद्धा काही प्रश्न विचारायचे आहेत. पहिला प्रश्न येतोय आपल्याकडे, राजू जाधव आहेत नांदेडहून. राजू, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां, बोला. मॅडम, सरांशी बोलणं व्हायचं का माझं डायरेक्ट? हो, होईल, बोला. मग ते IT क्षेत्रामध्ये कोणती फील्ड निवडल्यानंतर चांगलं राहील आणि स्कोप कोणत्या फील्डला जास्त आहे? बरं सर, यांचा प्रश्न आहे की IT साठी आधी कुठली फील्ड निवडणं जास्त चांगलं आहे? त्यांनी जर त्यांचं काय शिक्षण झालं आहे हे जर मला सांगितलं तर अजून बरं पडेल. राजू, आवाज येतोय तुमच्यापर्यंत? नाही, त्यांचा संपर्क तुटलेला आहे. पण साधारणतः इन जनरल ओव्हरऑल जर विचार करायचं झालं तर ITच्या दृष्टीने कुठलं फील्ड घेतलं पाहिजे? साधारणतः हो बघा, जर राजूजींनी आपलं काय शिक्षण झालंय ते सांगितलं नाही, पण जर त्यांना अगदी बेसिकपासून सुरुवात करायची असेल आणि बऱ्याच लोकांना कोडिंग किंवा डेव्हलपमेंटपासून थोडीशी ॲलर्जी असते किंवा ते अवघड वाटतं आणि अगदी बेसिकपासून सुरुवात करायची असेल तर तुम्ही ऐकलं असेल हार्डवेअर नेटवर्किंग हे एक फील्ड आहे. ती बेसिक सुद्धा आहे आणि खूप त्याच्यामध्ये विकास झालेला आहे. खूप मोठे जॉब्स पण अवेलेबल आहेत. म्हणजे अगदी लहान जॉब्सपासून ते MNC कंपनीत जे जॉब्स करतात त्यासाठी सुद्धा नेटवर्किंग फील्डमध्ये चांगले स्कोप अवेलेबल आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले एक बेसिक नेटवर्किंगचा कोर्स करा. त्याच्यामध्ये कम्प्युटर असेंब्लिंगचे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पहिले समजून घ्या आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट आला तर आपल्याला ग्लोबल सर्टिफिकेशन्स म्हणजे विंडोजचे, लायनिक्सचे अशा पद्धतीचे सर्टिफिकेशन जे आहेत, सन सर्टिफिकेशन अवेलेबल आहे, अशा पद्धतीचे सर्टिफिकेशन करून आपल्याला पुढे जाता येईल त्यांना. बरं, आणि हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर IT म्हणजे काय, ह्याच्यातला फरक काय आहे, ह्याचा अभ्यासक्रम कसा असतो? याच्यामध्ये सॉफ्टवेअर म्हणजे ते जे प्रोडक्ट आपण सॉफ्टवेअर जे हाताळतो ते तयार करण्यापासून त्याला वापरण्याचं जे आहे ते सॉफ्टवेअरच्या किंवा सॉफ्ट IT या फील्डमध्ये येत आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिले सुरुवात आपण डेव्हलपमेंटपासून जर केली तर डेव्हलपमेंटमध्ये बेसिकली 3 फॅमिलीज आहेत ज्या सगळ्यात जास्त यूज होतात. मला एक मायक्रोसॉफ्ट, जावा आणि PHP अशा 3 फॅमिलीज आहेत. या 3मधून कोणती एक निवडायला पाहिजे. त्यामध्येच करिअर जर त्याला जे डेव्हलपमेंटमध्ये जर इंटरेस्ट असेल या 3मधनं एक त्याला निवडायचं. पुढे जर त्याला मोबाईलमध्ये जायचं असेल, मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट तुम्ही आजकाल बघत असाल, ॲप स्टोअरमध्ये तुम्हाला बऱ्याच ॲप्लिकेशन्स मिळतात आहे आणि या ॲप्लिकेशन जर तुम्हाला बनवायला शिकायचं असेल तर तुम्हाला पुढे मोबाईल डेव्हलपमेंटमध्ये जायला लागेल. आता मोबाईल डेव्हलपमेंटमध्ये जायचं असेल तर आजकाल PHP करून सुद्धा, जावा करून सुद्धा तुम्ही मोबाईल डेव्हलपमेंटमध्ये जाऊ शकता आणि याचे कोर्सेस पण मार्केटमध्ये आहेत आणि बऱ्याचशे असे टूल्स पण आलेले आहेत जे मोफत आहेत यूज करायला आणि ते टूल्स यूज केल्यानंतर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं ह्या ॲप्लिकेशन्स बनवायला शिकू शकता. त्यामुळे ज्याला कोर्स लावायची इच्छा आहे तो सुद्धा याच्यामध्ये करिअर करू शकतो. ज्याला कोर्स लावायची सध्या फक्त आपला इंटरेस्ट पडताळून पाहायचा आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा इथे इंटरनेटच्या साहाय्यानं हा जो कोर्स आहे शिकता येईल आहे. अशा टूल्सचा उपयोग करता येईल आणि याच्यातनं
जे आहेत ते सर्टिफिकेशन्स कंप्लीट करता येतील. बरं, आणि आपण नेहमी बघतो की आय टीचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे प्रकार असतात, जसं कॉम्प्युटिंग झालं, त्याच्यानंतर डेटा प्रोसेसिंग झालं, तर त्याबद्दल काय सांगाल? कसं आहे की डेटा प्रोसेसिंग जे आहे आजकाल तुम्ही बघत असाल आत्ता वेगवेगळे व्हायरस आणि हॅकिंगचे अटॅक्स जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आपल्याच चॅनलवर पण या पद्धती या बाबींबद्दल नेहमी डिस्कशन होत राहतं. आता याच्यामध्ये डेटा प्रोसेसिंगमध्ये या सगळ्या ज्या सिनारिओ आहे त्यामुळे डेटा प्रोसेसिंगला एक वेगळं महत्त्व आलं आहे. डेटा प्रोसेसिंग विथ डेटा सिक्युरिटी ही एक नवीन फील्ड तयार झाली आणि या फील्डमध्ये आता बराच स्कोप आहे. म्हणजे सगळ्यात पहिले जे डेटाबेसेस आहेत की आपल्या जे आता मी डेव्हलपमेंटचे तुम्हाला कोर्सेस सांगितले की फॅमिलीज सांगितल्या, या डेव्हलपमेंटसोबत तुम्हाला पहिले डेटाबेस शिकावं लागेल. म्हणजे MySQL आहे, SQL सर्व्हर आहेत, या सगळ्या तुम्हाला डेटाबेस आता पहिले एक कोणता तरी चूज करावा लागेल, त्याला शिकायला लागेल चांगलं. आणि त्यानंतर त्याची सिक्युरिटीशी संबंधित बरेच कोर्सेस आहेत, त्या कोर्सेसकडे आपल्याला जायला पाहिजे. आता ज्या कंपन्यांचे राउटर ज्या आहेत ज्या उपलब्ध आहेत त्या राउटरमध्ये सुद्धा ग्लोबल सर्टिफिकेशन्स अवेलेबल आहे, ते सुद्धा ते करू शकतात. जेणेकरून जो आपला डेटा आपल्या सर्व्हरमध्ये आपण ठेवलेला आहे तो कशा पद्धतीनं सुरक्षित पद्धतीनं आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो आणि तो बाहेर त्याचा एक्सपोजर जे आहे ते चुकीच्या पद्धतीने होणार नाही, याकडे आजकाल कंपन्यांचं खूप लक्ष आहे. त्यामुळे डेटा प्रोसेसिंग सोबतच डेटा सिक्युरिटीवर सुद्धा काम करणं खूप आवश्यक आहे. आणि त्यामुळे जर कोणी डेटा सिक्युरिटी जर ते ऑप्ट करत असेल किंवा त्याच्यामध्ये त्याचा इंटरेस्ट तो घेत असेल तर त्याला फारच महत्त्वाचा फायदा होईल त्याच्यामध्ये. आपण प्रेक्षकांचा पुढचा प्रश्न घेऊया. तर संजय कुंभार आहेत आपल्यासोबत कोल्हापूरहून. संजय, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां, बोला. सर, हॅलो. बोला बोला, आवाज येतोय तुमचा. आवाज येतोय. हा, येतोय ना मॅडम. ते काय म्हणायचं, आता 10वीला मुलग्याला माझ्या 91% पडले आहेत आणि कसं आहे माहिती आहे का, त्याला आता मला IT मध्ये घालायचं नव्हतं. तर ते बरेच ठिकाणी काय व्हायला लागले, असं सांगायला लागले की पुढे ITI एका ठिकाणी कॉलेजला बंद पडले, ते पडले. आता म्हणजे वेगवेगळं सांगायला लागल्या. त्याबद्दल माझ्या मनात जरा संभ्रम निर्माण झाला की बाबा नेमकं म्हणजे आता मला 10वी नंतर त्याला IT मध्ये घालायचं असलं तर पुढे त्याला स्कोप मिळेल का, किंवा बाबा त्याच्यामध्ये मला डिप्लोमा करून डिग्री करायची होती त्याची. बरं, मग त्याबद्दल जरा सरांना जरा मार्गदर्शन मिळालं तर बरं होईल. सर काय सांगा त्यांना? संजयजी, आपल्या मुलाला सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या मनाचे प्रश्न आहेत ना ते बिलकुल ठेवू नका. कारण तुम्हाला जे काही कोणी सांगितलं आहे ते अगदी मला असं वाटतं की चुकीचं आहे. तसं भीती मानून घेण्याचं काहीच कारण नाही आहे. तुमच्या मुलाचं 10वी झालेलं आहे आणि 91% तेव्हा त्याला मिळाले आहेत, ते एकदम खूप चांगली बाब आहे. फर्स्ट कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला त्याच्याबद्दल. पण सोबत तुम्ही आता 11वी आणि 12वीला त्याला ITला जे आहे सजेस्ट करा. त्याला ITचा हा जो सब्जेक्ट आहे तो त्याला सिलेक्टिव्ह सब्जेक्ट म्हणून त्याला घेता येईल, एक्स्ट्रा सब्जेक्ट. ही सोय मला वाटते तुमच्या शहरातसुद्धा काही कॉलेजेसमध्ये उपलब्ध असेल. त्याला जर आत्तापासून तुम्ही ITला दिलं तर 10वी 11वी आणि 12वी त्याचा ITमध्ये झाल्यानंतर तुम्ही त्याला प्रयत्न करा की एकतर BEमध्ये तो BE करेल, तो इंजिनिअरिंग करेल, किंवा BCA किंवा BCS असा प्रकार जर असेल तर तुमच्याकडे तुमच्या विद्यापीठामध्ये तर तो सुद्धा त्याला करता येईल. तो करून जर त्याला ह्या दोघांच्या मधात जेव्हाही त्याला मोठ्या सुट्ट्या असतील, 3 आणि 4 महिन्याच्या कधी सुट्ट्या असतील त्याला, किंवा तेवढा वेळ काढू शकत असेल तर त्यांनी बेसिक जे कोर्सेस आहेत C++चे ते करावेत. आणि त्यामुळे काय होईल की 11वी 12वीमध्ये त्या विषयामध्ये चांगले गुण संपन्न करायला सुद्धा त्याला मदत होईल आणि त्यासोबतच ITच्या करिअरमध्ये त्याला पुढे हे करताना अधिक सोपं होईल त्याला. सर, IT डिपार्टमेंट हे क्षेत्रच असं आहे की जिथे सतत अपडेट राहायला लागतं, तर त्याबद्दल काय सांगाल? सतत अपडेट राहण्यासाठी कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत? सतत अपडेट जर राहायचं असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला सध्या कोणते जॉब्स पोर्टलवर तुम्हाला दिसतात हे नेहमी त्यांनी बघायला पाहिजे. जे जॉब्स तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीमध्ये दिसत असेल, समजून घ्यायचं की त्या गोष्टींमध्ये आता स्कोप आहे. म्हणजे खूप काही रॉकेट सायन्स नाही आहे, हे एकदम सोपी पद्धत आहे. जर कोणत्या याच्यामध्ये स्कोप आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला त्या वेबसाईट्स तुम्हाला हेल्प करतील. दुसरं, यामध्ये होऊ शकतं की प्रत्येक शहरांमध्ये या पद्धतीचे कोर्स शिकण्यासाठी इन्स्टिट्यूट तुम्हाला मिळणार नाही.
कारण कदाचित मोठ्या शहरांमध्येच नवीन जे कोर्सेस येतात त्याचे इन्स्टिट्यूट असतात, पण लहान शहरांमध्ये जनरली जसं आत्ता संजयजींनी प्रश्न विचारला होता, तर त्यांच्या शहरात मला नाही वाटत की एकदम चांगल्या लेवलच्या काही मोठ्या कोर्ससाठी त्यांना काही इन्स्टिट्यूट तिथे मिळेल. पण तिथे इन्स्टिट्यूट नाही आहे म्हणजे ते शिकू शकणार नाही अशातला काही प्रश्न नाही आहे. आता इंटरनेटवर असे डिस्कशन फोरम अवेलेबल आहेत किंवा ऑनलाईन क्लासरूम तिथे अवेलेबल आहेत की अगदी सोप्या पद्धतीनं चांगले चांगले कोर्सेस जे आहेत ते तिथे आपल्याला शिकता येतात. आणि फक्त शिकताच येत नाही, ती त्याचं आपलं सर्टिफिकेशन पण करून घेता येतं, त्याचं प्रमाणसुद्धा तुम्हाला मिळतं की तुम्हाला ते तिथे येतं आहे. आणि पुढे जेव्हा संधी मिळते तुम्हाला, तेव्हा कंपनीमध्ये वगैरे बेसिक छोट्या कंपन्यांपासून जरी तुम्ही सुरुवात केली तर त्यांना तिथे सुद्धा एक्सप्लोजर होतं आहे. त्यामुळे बेसिकली इंटरनेटवर ॲक्टिव्ह राहणं, त्याला इंटरनेट फ्रीकी म्हणतात, अशा पद्धतीचं थोडं ॲक्टिव्ह राहणं हे फार महत्त्वाचं आहे. आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर सुमित मिश्रा आपल्यासोबत नागपूरहून. सुमित, तुमचा प्रश्न विचारा. हेलो केतन सर, मेरा प्रश्न ऐसा है, मैं नागपुर के इंजीनियरिंग कॉलेज से मैं बीई कर रहा हूँ. यहाँ से मेरे को कोई कंपनी में इंटर्नशिप अगर करना है, फ्री इंटर्नशिप और पेड इंटर्नशिप, ऐसे दो टाइप के इंटर्नशिप बताए जाते हैं. तो उसमें से पेड इंटर्नशिप कॉलेज से रिस्ट्रिक्ट किया जाता है कि पेड ना करे. तो क्या पेड इंटर्नशिप करने से हमें कुछ सीखने नहीं मिलेगा, ऐसा है क्या, या फ्री इंटर्नशिप करने से कुछ हमें ज़्यादा प्रॉफिट होता है? क्योंकि हमें कुछ नॉलेज नहीं है लैंग्वेज का, अगर तो हमें तो पेड करके करने में ज़्यादा फायदा है, ऐसा मेरा कहना है. तो उस पर आपका कुछ सलाह अगर मिलती है तो अच्छा रहेगा. ठीक. सर, त्यांचा प्रश्न कळला तुम्हाला? हो. हां, हो मॅडम, प्रश्न कळला त्यांचा, सुमितजींचा प्रश्न कळला आहे मला. आणि ही जी समस्या आहे जी सुमितजींना झाली आहे ती सध्या बऱ्याच विद्यार्थ्यांनाही परिस्थितीमध्ये ते सापडतात की त्यांना जे बीई करताना जनरली ही परिस्थिती त्यांच्यासमोर येते की त्यांना कॉलेजमधनं असं सांगितलं जातं की तुम्ही कंपनीजमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये तुम्ही अप्लाय करा इंटर्नशिपसाठी, आणि ते जेव्हा सगळ्यांनाच इंटर्नशिप मिळते असं नाही. आणि जेव्हा ते एखादा कोर्स करून तिथे इंटर्नशिप करायची इच्छा असते त्यांची, तर कॉलेजवाले म्हणतात की तुम्ही पैसे देऊन किंवा कोर्स करून तुम्ही इंटर्नशिप तिथे करू नका. आता या पेचात सापडतात की तुम्ही क्लास लावायचा नाही कुठे असं कॉलेजवाले सांगतात, आणि प्लस त्यांना फ्री इंटर्नशिप मिळत नाही कुठे, तर मग करायचं कसं? मला असं वाटतं की काही कॉलेजेस जे आहेत त्यांनी थोडा याच्यावर विचार करायला पाहिजे आणि मुलांना मुक्त सोडलं पाहिजे काही गोष्टीबद्दल. मुलं बाहेर जाणार नाहीत, मुलं जर काही ऍक्टिव्हिटी करणार नाहीत, कारण की प्रत्येकच विद्यापीठांच्या जे कोर्स स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये ह्या नवीन टेक्नॉलॉजी संबंधित नसतात. आता बरेच विद्यापीठ आहेत जे 10-10 वर्षापासून जे कोर्सचं स्ट्रक्चर बनलं तेच आजही फॉलो होत आहे. पण या IT क्षेत्रात तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक क्षणाला जे आहेत नवीन चॅलेंजेस येतात, नवीन कोर्स येतात, नवीन जे आहेत त्या गरजा वाढत जातात आहे. त्यामुळे डायव्हर्सिफिकेशन इतकं मोठं असल्यामुळे तुम्हाला नवीन गोष्टी शिकणं आवश्यक असतं. त्यामुळे जर मुलं बाहेर जाणार नाहीत, शिकणार नाहीत, फक्त कॉलेजच्या कॉलेजमध्येच राहतील तर कदाचित त्यांचा विकास होणार नाही. आणि प्रोडक्टिव्ह जे एम्प्लॉयमेंट हवं आहे आपल्या देशामध्ये ते एम्प्लॉयमेंटला आपण कुठेतरी कमी करतो. त्यामुळे सुमितजी, तुमच्या कॉलेजवाल्यांशी तुम्ही संपर्क करा, त्यांना हे समजावून सांगा बाब. त्यांना कदाचित जय महाराष्ट्र TV पाहायला सांगा, या सगळं हा प्रोग्राम जो पुन्हा दाखवा, आणि त्यांना सांगा की त्यांना रिक्वेस्ट करा की मुलांना एका चौकटीत बांधून ठेवू नका. IT फील्ड ही चौकटीत राहणारी फील्ड नाही आहे. या फील्डला खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत, त्या सगळ्या एक्सप्लोर करा, धडाडीने एक्सप्लोर करा. कोणाला जी आवडत असेल, कोणाला गेमिंगमध्ये करिअर करायचं असेल तर ते सुद्धा तिथे करता येतं त्याला. म्हणजे ज्या गोष्टीला आपण जनरली मुलांना थांबवतो ती गोष्ट सुद्धा एक करिअरसाठी खूप चांगली जी कामात येऊ शकते. त्यामुळे मला असं वाटतं की कॉलेजेसने याच्याकडे विचार करायला पाहिजे आणि मुलांना थोडं मुक्त पद्धतीनं त्यांना जे करायचं ते करू दिलं पाहिजे. आणि एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते या ठिकाणी की जर IT क्षेत्रामध्ये स्वयंरोजगार किंवा स्वतःची कंपनी सुरू करायची असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? तिथे खूप ऑपॉर्च्युनिटीज स्वतःच्या सुद्धा कंपनी सुरू करण्यासाठी आहेत. आता आपल्या शासनाचं स्टार्टअप इंडिया हे प्रोजेक्टबद्दल आपण ऐकलं असेल. आता स्टार्टअप इंडियामध्ये ज्या नवीन आयडियाज घेऊन जर कोणत्या
युवकाला जर सुरू करायची आहे, आपले स्वतःची एंटरप्राइज सुरू करायचं आहे, तर त्याला मदत दिली जाते शासनामार्फत सुद्धा. आणि त्याची जी आयडिया आहे त्याला अजून फ्लरिश करण्यासाठी, त्याला अजून चांगल्या पद्धतीनं त्याचा विकास करण्यासाठी सुद्धा मदत दिली जाते. त्यामुळे ह्या क्षेत्रात जर करिअर बनवायचं असेल तर आज मला असं वाटतं की सगळ्यात चांगले दिवस आज आहेत. त्यामुळे मुलांनी फक्त याच्यामध्ये एक गोष्ट फार लक्षात ठेवावी लागते, कारण इथे फक्त मी आणि माझी कंपनी असं चालत नाही. थोडंसं असोसिएशनशिपमध्ये काही लोकांशी सोबत मिळून काम करणं इथे आवश्यक असतं. कारण टेक्नॉलॉजीज इतक्या आहेत की सगळ्याच टेक्नॉलॉजीजमध्ये तुम्ही प्रावीण्य तुम्हाला मिळालेलं असेल असं गरजेचं नाही आहे. त्यामुळे तुम्हाला कोणतीही गोष्टी, तुमची नवीन ऑब्जेक्टिव्ह जरी आलं तरी ते तुम्हाला अचीव्ह करता आलं पाहिजे किंवा तुमचं ते काम करून देता आलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला, मला असं वाटतं की नवीन लोकांशी असोसिएशन ठेवावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला ती कंपनी सुरू करायला लागेल. फार आता चांगले दिवस आहेत या कंपनी सुरू करायला. कोणाला जर करायचं असेल तर स्टार्टअप इंडियाचे ऑनलाईन त्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म करायचा, त्यानंतर आपलं स्टार्टअप सर्टिफाईड करून घ्यायचं गव्हर्नमेंटकडून. ते एकदा सर्टिफाईड झालं तर तुम्हाला कोणत्याही बँकेतनं अगदी कमी व्याजदरांवर तुम्हाला लोन मिळतं आणि तुम्ही आपल्या कंपनीची सुरुवात करू शकता. खरंच खूप छान आणि उपयुक्त अशी तुम्ही माहिती दिली आहे. तर आणखीन बरेच प्रश्न होते, त्यांच्यावरती सुद्धा चर्चा करायची होती, पण वेळेअभावी आज इथेच थांबायला लागतंय. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाला तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली आज इथेच थांबायची. उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत कुठे जाऊ नका, बघत रहा जय महाराष्ट्र.